एसटी बसबाबत शालेय विद्यार्थिनींच्या तक्रारी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। नमस्कार, तेजस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या विविध राष्ट्रीय सणाला गावागावात जनजागरण फेरी काढून आपण मुली वाचवा, मुलींना शिकवा अशा घोषणा देतो। अशा विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमामुळे शालेय मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात शहराकडे शिकवण्यासाठी वाढली आहे। बहुतांश मुलींच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची नसल्याने ते पालक मुलींना दररोज शाळेत ने-आण करू शकत नाहीत किंवा खाजगी वाहनाने सोडण्याची सोयही करू शकत नाही। त्यामुळे आपला प्रवास एसटी बस करावे लागते। अशा आगाराच्या बस एकतर नादुरुस्त असतात, त्याच बस प्रवासात सोडल्या जातात। त्यामुळे विद्यार्थ्यांना, नागरिकांना याचा वारंवार हा त्रास सहन करावा लागत आहे। मात्र अधिकाऱ्यांना अजूनही घाम फुटत नाही। बार्शी आगार प्रमुखांना वारंवार या तक्रारी संदर्भात फोन केला असता फोनला देखील प्रतिसाद देत नाहीत। मी या संदर्भात अधिकाऱ्यांनी जर वार्ताहरांशी बोलू शकत नाहीत तर ग्रामस्थांच्या तक्रारीचे निरासन कसं होणार, असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे। शनिवारी रोजी 4 वाजता विद्यामंदिर कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर वैराग बसस्थानकात 3.5 तास तटकळत बसल्या होत्या। त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, 3 तासापासून अधिक वेळ झाला, पण आम्हाला यावली व धाराशिव गावाकडे जाण्यासाठी एसटी बस अजूनही आली नाही। त्यामुळे आम्ही घराकडे जायचं कसं, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला। तुम्हाला काय म्हणले? 4 वाजता विचारलं गाडी कधी येतात, ते म्हणले 4:30 ला येईल। 4:30 वाजून गेल्या, 4:45 वाजल्या तरी विचारलं तर आता म्हणते 5:30 ला येईल। तर 5:30 पण आले, आधी 6:30 वाजले तरी पण बस आले। तुम्ही कुठल्या शाळेत शिकता? तुमची शाळा आज किती वाजता सुटली? 4 वाजता। कधी आला स्टँडवर तुम्ही? 4 वाजल्यापासून 6:30 पर्यंत बसलो। गाडी की एसटी नाही अजून? चौकशी केली का कंट्रोलला? काय म्हणले ते? एक तासानं पुढे ढकलतो गाडी येईल म्हणून। आम्ही कसं जायचं म्हणून तुम्ही व्यवस्था नाही, आम्ही कसं जायचं? अपेक्षित उत्तर देत नाही, बसत